अमरावतीमध्ये एका अज्ञात व्यक्तीने पालकमंत्र्यांच्या नावाने बनावट लेटरहेड आणि बनावट सही करत चक्क जिल्हाधिकाऱ्यांनाच आदेश दिलेला आहे। बनावट पत्राद्वारे या व्यक्तीने एका वरिष्ठ लिपिकावरती कार्यवाही करण्याचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय। तर या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली। जळगाव जिल्ह्यातील 10 शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बोगस भरती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या बोगस शिक्षकांचा समावेश ऑनलाईन वेतन प्रणालीत करून शासनाची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बोरज इकडे ब्रिटिशकालीन धरणाच्या परिसरात लोटे एमआयडीसीतील काही कंपन्यांमधील राख आणि केमिकलचा घनकचरा टाकला जातो। या विरोधामध्ये मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून कंपनी व्यवस्थापकांवरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मनसेच्या वैभव खेडेकर यांनी केली। भुसावळला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीतील बंधाऱ्याने तळ गाठलेला या बंधाऱ्यामध्ये सध्या फक्त 7 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे आठवड्याभरातून हातनूर धरणातून आवर्तन न मिळाल्यास शहरावरती पाणी कपातीची वेळ येणार आहे। 5 दिवसांनंतर आज कांद्यांचे लिलाव सुरू झालेत। मात्र लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या सरासरी भावात प्रति क्विंटल 250 रुपयांची घसरण झाली। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला। ऊस नदीतील लोकमान्य टिळकांचा पुतळा घाणीच्या विळख्यामध्ये सापडलाय। नदीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या यांच्यासह झाडझुडपं वाढलेली आहेत। हा पुतळा घाणीच्या विळख्यातून मुक्त करण्याची मागणी नागरिक करतायत। वाशिमच्या मालेगाव, शिरपूर, किन्ही यासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। यामध्ये कांदा बीजाचं अतोनात नुकसान झालंय। काढणीला आलेलं कांद्याचं बीज नष्ट झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। पुसद ते उमरखेड रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। त्यामुळे रस्त्यावरून जाताना येताना वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे मनमाड मालेगाव भागातील शेकडो हेक्टरवरील कांदा पीक करपा आणि मावा रोगाच्या विळख्यात सापडलाय। निसर्गाने तोंडचा घास हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। हिंगोली जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे। त्यामुळे उन्हात काम करताना नागरिकांना उष्माघात होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्य प्रशासनाने खबरदारी म्हणून जिल्हा रुग्णालयामध्ये सुसज्ज उष्माघात कक्षाची स्थापना केली आहे। जळगाव शहरातील शिवाजी उद्यानापासून लवकरच जळगाव शहर आणि शहरालगत असलेल्या गावांसाठी पीएम ई बस सेवा लवकरच सुरू होणार आहे। यासाठी चार्जिंग स्टेशन आणि बस स्थानकाच्या कामाला सुरुवात झाली आहे। पालिकेला 50 ई बसेस मंजूर झाल्यात। नंदुरबारच्या ज्या गावांमध्ये अद्याप वीज पोहोचलेली नाहीये अशा गावांमध्ये आदिवासी विकास विभागाच्या निधीतून विद्युतीकरणाचं काम सुरू आहे। दरम्यान हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केलाय। या संपूर्ण प्रकारच्या चौकशी करायची मागणी आता केली जाते। ढगाळ वातावरणामुळे दक्षिण रायगडमध्ये आंबा काजू पीक हे धोक्यात आलेलं आहे। आंब्याला गळती लागल्यामुळे लहान मोठ्या कैऱ्या गळून पडतायत। त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। आंबा उत्पादक शेतकरी त्यामुळे संकटात सापडला आहे। जळगावच्या चोपडा आगाराला 5 नवीन बसेस मिळाल्यात। आमदार चंद्रकांत सोनवणेंच्या हस्ते या नवीन बसेसचं लोकार्पण करण्यात आलं आहे। संगमनेर इथल्या थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। उद्यापासून अर्ज दाखल करायला सुरुवात होणार आहे। मात्र यंदाच्या निवडणुकीत विखे थोरात सामना रंगणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेला शहापूर तालुका मात्र कोरडा आहे। जवळपास 113 गावं पाणी टंचाईच्या विळख्यामध्ये सापडली आहेत। टंचाईग्रस्त गावांना सध्या टँकर मार्फत पाणी पुरवठा सुरू आहे। 2019 साली फुटलेल्या तिवरे धरणाच्या पुनर्बांधणीचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे। पुढील 2 ते 2.5 वर्षात धरणाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। चिपळूण गुहागर महामार्गाजवळ बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचं माफियांनी अख्खा डोंगर हा सपाट केलाय। मात्र याकडे महसूल खात्याचं वारंवार तक्रारी करून सुद्धा दुर्लक्ष होत आहे। महसूल विभागाचा कानाडोळा केल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरातून अघोरी साहित्य जप्त करण्यात आलंय। कौटुंबिक वादातून उपजिल्हाधिकारी देवेंद्र तुकाराम कटके यांच्या पत्नीने अन्य आरोपींच्या मदतीने अघोरी विद्येद्वारे जादू टोण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय। आंबेगाव तालुक्यातील थोरामदळे परिसरात एका व्यक्तीवरती हल्ला करत दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर जेरबंद झालाय। वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये अडकलेला बिबट्या हा नर जातीचा असून तो 5 ते 6 वर्षांचा आहे। रामनवमीच्या निमित्ताने साईनामाचा जयघोष करत मुंबईहून शिर्डीकडे निघालेल्या पायी पालखीचं साईबाबा संस्थानकडून अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवरती स्वागत करण्यात आलंय। पहिल्यांदाच अशा पद्धतीने स्वागत करण्यात आल्यामुळे पालखीतील भक्त सुद्धा गहिवरून आले।
शासनाकडून मनमाड नांदगावसाठी 10 नवीन एसटी बसेस देण्यात आलेल्या आहेत। आमदार सुहास कांदेंच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं आहे। मंचर नगर पंचायतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये विक्रमी 95% घरपट्टी वसूल करताना थकीत आणि चालू घरपट्टीचे 4,06,00,000 रुपये वसूल केले। विशेष म्हणजे चालू घरपट्टीची वाढीव रकमेसह वसुली झाली। जळगावच्या बाजारात लांब काकड्यांची आवक वाढली आहे। उन्हाळ्यात या काकडीचं सेवन केल्यास शरीरास फायदा होत असल्यामुळे लांब काकडीच्या मागणीमध्ये वाढ झाली। संत तुकाराम साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा, पारदर्शक कारभार व्हावा, तसंच कारखान्याच्या माध्यमातून शैक्षणिक आणि औद्योगिक प्रगती साधावी असं प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी केलं आहे। जुन्नर तालुक्यातील येणेरे इकडे ग्रामदैवत मुक्ताई देवी, महालक्ष्मी आणि तुळजाभवानी मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि यात्रा उत्सव पार पडलेला आहे। या सोहळ्या निमित्ताने देवांच्या मूर्तींची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। देहूनगरीत सध्या रब्बी हंगामात पिकवलेला कांदा काढण्याच्या कामाला आता वेग आलाय। मात्र देहूमध्ये कांदा चोरांचा उपद्रव वाढल्यामुळे देहूतील शेतकरी हवालदिल झालाय। पोलीस गस्त वाढवून सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी शेतकरी करतायत। सावंतवाडीत शेतविहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वन विभागाने जीवदान दिलंय। अथक प्रयत्नानंतर कोल्ह्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलंय। कोल्ह्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलंय। अकोल्यातील अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांसह कांदा, केळी या पिकांचं नुकसान झालं। याचा सर्वाधिक फटका बाळापूर तालुक्यातील कांदा आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। त्यामुळे जवळपास एकरी 35 ते 40% शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण असून हवामान विभागाने जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला आहे। ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली असून काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। वर्ध्यात मध्यरात्री वादळ आणि अवकाळी पाऊस झालेला आहे। त्यामुळे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं केळी आणि पपईच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान आणखी 2 दिवस गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। 2-3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि त्यातच अवकाळी पावसामुळे हजेरी लावल्याने कांदा पीक धोक्यात आलेलं आहे। शेकडो हेक्टरवरील कांदा पीक करपा आणि मावा रोगाच्या विळखामध्ये सापडल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। वाशिम जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी पावसाने तडाखा दिलाय। अवकाळी पावसामुळे कांदा बीज आणि हळदीच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। नागपुरात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय। वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी झाडं उन्मळली आहेत। अंबाझरी इथे रस्त्यावरती विजेचा ट्रान्सफॉर्मर कोसळल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला। जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। जिल्ह्यातील 3 दिवस अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा दिलाय। मात्र पावसामुळे उभी पिकं आडवी झाली आहेत। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतात। देशातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता कार्यक्रम आज पार पडलाय। लोणी प्रवरानगर इथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा सुवर्ण महोत्सवी गळीत हंगामाची सांगता जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीत पार पडली। महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या नेतृत्वाखाली धाराशिवमधील वीज कंत्राटी कामगारांच्या नियुक्तीबाबत भीक मागो आंदोलन सुरू आहे। जी जुनी आणि अनुभवी माणसं आहेत त्यांना वीज कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात येते। सांगलीतील शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलाय। 14 एप्रिलपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा आणि आता 15 एप्रिलपासून शहरात जाणारा शेतीमाल रोखण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे। अलिबागमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी बँकांमध्ये मराठी सक्तीची करण्यासाठी बँक व्यवस्थापकांना निवेदन दिलंय। बँकेतील सर्व व्यवहार मराठीत करण्यासह कर्मचारी वर्गाला सुद्धा मराठी आलीच पाहिजे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। चांदिवलीमधील येस बँकेच्या व्यवस्थापकाला मनसेने फूल आणि फ्लेवर ब्लॉक भेट दिलेला आहे। बँकेच्या स्लिपमध्ये मराठीचा पर्याय ठेवला नाही तर तीव्र आंदोलन करणार असा इशारा मनसेने दिला आहे। सपाचे खासदार रामलाल सुमन यांनी संसदेत महाराणा संग्रामसिंह यांच्याबाबत अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करावी या मागणीसाठी जळगावात राष्ट्रीय राजपूत करणी सेना आक्रमक झाली। कारवाईच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी केली। जळगाव महावितरणच्या सरकारी कार्यालयासमोर तांत्रिक कामगारांनी बेमुदत साखळी उपोषण केलंय। सर्व उपकेंद्रांना नाईट शिफ्टसाठी सुरक्षा रक्षक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली।
सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मात्र अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. तहसीलदारांनी आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलंय. चंद्रपुरातील ऐतिहासिक महाकाली देवी मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवाला यात्रेला सुरुवात झालेली आहे. या यात्रेत येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसुविधेसाठी महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि मंदिर ट्रस्टतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. 3 एप्रिलपासून घटस्थापना करत महाकाली देवीच्या चैत्र यात्रेला प्रारंभ होतोय. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील बाभळसर खुर्द इकडे रुक्मिणी माता मंदिर आणि हनुमान मंदिर जीर्णोद्धार निमित्ताने संत तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय यांचा पादुका दर्शन आणि गोल रिंगण सोहळा संपन्न झाला. या वेळेला संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय यांचा रिंगण सोहळा सुद्धा पाहायला मिळाला. बदलापुरात मुलानेच वडिलांची हत्या केलेली आहे. प्रॉपर्टीच्या वादातून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतलंय. दारूच्या नशेमध्ये महिलेचं घर पेटवल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या गोराई भागामध्ये समोर आला. याआधी आरोपीने महिलेला मारहाण करत शिवीगाळ केली आणि त्यानंतर चक्क महिलेचं घर पेटवून दिलंय. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. उल्हासनगरमधील बँकांना मनसेने अल्टिमेटम दिलाय. बँकेचे सर्व व्यवहार मराठीतून करावेत असा इशारा या निवेदनात दिलाय. उरणमधील पाणदिवे गावातील बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण 11 लाखांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या खामगाव मावळ या गावामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. करोडो रुपये खर्चून राष्ट्रीय पेयजल योजना आणि जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली, मात्र त्याचा लाभ मिळाला नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सुरू केलेल्या द लकी यात्रा या योजनेनुसार रोज एका भाग्यवान प्रवाशाला 10,000 रुपये आणि आठवड्यातून एकदा 50,000 रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. ही योजना सुरू झाली आहे, मात्र बक्षिसाच्या रकमेसाठी दावेदार पुढे आला नसल्याची माहिती समोर येते. मुंबई विरार अलिबाग कॉरिडॉरला जवळपास समांतर असलेल्या मुंबई वडोदरा द्रुतगती मार्गाचं काम 65% अधिक पूर्ण झालंय. मात्र दोन्ही मार्गांची JNPTAशी जोडणी रखडल्यामुळे मोठा फटका बंदरावरती ये जा करणाऱ्या मालवाहू वाहनांना बसतोय. राज्यातील सागरी जिल्ह्यातील 138 मच्छीमार सहकारी संस्थेतील सभासदांना 2025-26 या कालावधीकरता 1,68,109 किलोलिटर डिझेलचा कोटा मंजूर करण्यात आलाय. या संस्थेतील 7,796 यांत्रिकी नौकांचा समावेश आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 6,000 चौरस किलोमीटर परिसराचा प्रारूप विकास आराखडा अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केलेला आहे. गेल्या 8 वर्षांपेक्षा अधिक काळ रखडलेली विकास आराखड्याची प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणार असून याचा आदेश PMRDAला देण्यात आला आहे. राज्यातील रस्ते प्रकल्पात लांब रस्त्याचे तुकडे पाडून छोटे प्रकल्प म्हणून मंजुरी घ्यायची आणि कालांतराने सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या माध्यमातून प्रकल्पांच्या किमती वाढवून घ्यायच्या या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रचलित बनवाबनवीला लगाम घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. कामांचे तुकडे न पाडण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पालिकेतील वैद्यकीय अधिकारी संवर्गाला ऑक्टोबर 2024 पासून 7वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचं निवृत्ती वेतन व्यवसाय विरोध भत्त्याच्या आधारे निश्चित करण्यात येतं. मात्र सेवानिवृत्ती डॉक्टराला भत्त्यापासून वंचित राहावं लागत असल्याचं पालिकेच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जातो. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे टप्प्याचं बांधकाम हे पूर्ण झालंय. अखेरची कामं एप्रिल अखेरीस सुरू होतील. मात्र त्याआधीच इगतपुरी आमणे महामार्गावरून अनधिकृत वाहनांची वाहतूक सुरू झाली. पुनर्विकसित इमारतीत मूळ 672 रहिवाशांना घरांचा ताबा देण्याचा निर्णय म्हाडानं घेतला. यासाठी अखेर 4 एप्रिलला सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये गोरेगावातील 629 घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. गेटवे ऑफ इंडिया इथल्या प्रवास जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेडिओ क्लब अपोलो बंदर इकडे नवीन प्रवासी धक्क्याचं काम सुरू केलेलं आहे. मात्र त्याला कुलाबावासियांनी विरोध केला आहे. पुण्यातील JEE परीक्षा केंद्रांवरती परीक्षार्थींची अडवणूक करण्यात आलेली आहे. 5 मिनिटं उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आलाय. प्रवेश नाकारल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले. पुण्यात पुन्हा एकदा कोयत्याची दहशत पाहायला मिळते. नागरिकांच्या घरावरती कोयत्याने वार करण्यात आलाय. चोरीच्या उद्देशाने हल्ला केल्याचं समोर येत आहे. हा सर्व प्रकार CCTVत कैद झालाय.
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले. कोर्टाने बनसोडेंना हजर राहण्याची शेवटची संधी दिली होती. दरम्यान बनसोडेंच्या वकिलांनी हायकोर्टात हजेरी लावली आणि त्यानंतर बनसोडेंना 4 आठवड्यांचा वेळ देण्यात न्यायालयाने सुनावणी तहकूब केली. आमदार अभिमन्यू पवारांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे. मतदारसंघातून जमा झालेला निधी त्यांनी देशमुख कुटुंबियांना सुपूर्द केला आहे. मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील अनवी गावात एका आश्रमशाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमाला पंकजा मुंडेंनी उपस्थिती लावली. धनंजय मुंडेंचं काय चाललंय मला माहिती नाही, त्यांची तब्येत बऱ्याच दिवसापासून बरी नाही अशी माहिती पंकजा मुंडेंनी दिली. शेतकरी नेते राजू शेट्टींनी कर्जमाफीवरून अजित पवारांवरती हल्लाबोल केलाय. अजित पवार अनेक वर्ष राज्याचे अर्थमंत्री होते, त्यांना अर्थव्यवस्थेची माहिती आहे. मात्र तरी सुद्धा महायुतीने असा जाहीरनामा का काढला असा सवाल राजू शेट्टींनी केलाय. कुणी किती देव पाण्यात ठेवू दे, पण देवाभाऊ एक दिवस गोपीचंद पडळकरांना मंत्री करणार, पण मला कुठेतरी राज्यपाल करा, नाहीतर आपली अवस्था बंद बँडवाल्यासारखी होईल असं मिश्किल विधान करत आमदार सदाभाऊ खोत यांनी पदाची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बळ दिलं. यापुढे वित्त विभागाच्या सर्व फाईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना समान अधिकार असणार आहेत. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेणार आहेत. माजी खासदार सुजय विखे यांना आम्ही लवकरच आजी करणार आहोत, त्यांना राज्यसभेवरती खासदार म्हणून पाठवणार आहोत, नाहीतर विखे राज्यात आल्यावर आमचं मंत्रिपद धोक्यात येईल अशी मिश्किल टिप्पणी आमदार शिवाजीराव कर्डिल यांनी केली. राज ठाकरेंच्या आव्हानानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेकडून औरंगजेबाच्या कबरीकडे जाणाऱ्या मार्गावरती होर्डिंग लावण्यात आलंय. औरंगजेबाची कबर किती किलोमीटर आहे याचाही उल्लेख करण्यात आलाय. तसंच औरंगजेबाला इथेच गाडलं असा देखील उल्लेख या होर्डिंगवरती केलाय. शिवसेनेसारख्या पक्षाने हिंदीमध्ये व्हीप काढलाय, तुमच्या खासदारांना मराठी येत नाही का असा सवाल संदीप देशपांडेंनी विचारलाय. मनसे हे एकटीच मराठीत मुद्दा मांडणारा पक्ष राहिलाय असं देशपांडे म्हणाले. राज ठाकरेंच्या गंगाजलाबाबतच्या वक्तव्यावरून सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकरांनी राज ठाकरेंना डिवचलाय. गंगाजल शुद्धच आहे, पण काहींच्या विचारांचं काय असा मजकूर समाधान सरवणकरांनी फलकावरती दिला आहे. समाधान सरवणकरांच्या बॅनर विरोधात मनसे आक्रमक झाली, असे बॅनर लावणारे बालिश बुद्धीचे अशी टीका मनसेकडून करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या हर्षनगरात मामा भाच्याने मिळून एका व्यक्तीची हत्या केली आहे. सतत शिवीगाळ केल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आली. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली. नवापूर बस स्थानक परिसरात एक एसटी बस थेट 2 दुकानांमध्ये घुसल्यामुळे अपघात झालाय. या अपघातात 2 विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने कोणती जीवितहानी यात झाली नाहीये. नांदेडच्या चैतन्यनगर भागात विद्युत डीपीला आग लागली. या आगीत डीपी जवळ पार्क असलेली स्कूटी जळून खाक झाली. जळगावमधील इंदिरानगर परिसरामध्ये 3 तरुणांकडे धारदार तलवारी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे. या आरोपींकडून 6,000 रुपये किमतीच्या 4 धारदार तलवारी या जप्त करण्यात आल्या. धुळेच्या आनंदखेडा गावात एका जनावरांच्या गोठ्याला भीषण आग लागली. आगीमध्ये 7 पारड्यांचा मृत्यू झालेला असून 10 म्हशींना अंधत्व आलेला आहे. या आगीमध्ये शेतकऱ्यांचं 50 ते 70 लाखांचं नुकसान झालंय.